काय सर काय सांगाल, काय घटना घडली या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान? सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2025 आणि 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर राज्य राखीव पोलीस दलामध्ये राबवण्यात येत आहे. दिनांक 16/3/2026 पासून ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. आज दिनांक 2/4/2026 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवित असताना काही उमेदवार त्यांना वारंवार सूचना सांगून देखील त्यांनी स्टेरॉइड सारखे आणि अति संवेदनशील आणि अति उत्तेजक पावडर पदार्थ आपल्यासोबत बाळगले आणि त्या पदार्थांच्या बाळगण्यामुळं आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस स्टेशन मार्फतीने करीत आहोत. डॉक्टरांच्या सल्ल्यानं अति उग्र वास त्या पावडरीचा येत आहेत. काही टॅबलेट्स त्यांनी वापरलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी मी दाखवतो. अशा प्रकारची पावडर्स उमेदवार या ठिकाणी वापरतात आणि पाण्यासोबत त्या घेतल्यानंतर ते 5 किलोमीटर रनिंगला ज्यावेळेस येतात, 5 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर त्यांच्या बुद्धीवर नियंत्रण पूर्ण त्यांचं सुटतं आणि त्यानंतर ही टॅबलेट देखील आहे, ही टॅबलेटचा देखील वापर करतायत. याचा देखील अति उग्र वास येतोय. आता आम्ही ही फॉरेन्सिक लॅबला आम्ही टेस्टला देखील पाठवणार आहोत पोलीस स्टेशन मार्फतीने आणि या उमेदवारांना देखील आम्ही पोलीस स्टेशनला पाठवित आहोत. सांगायचा उद्देश असा आहे की ही पावडर आणि हे टॅबलेट्स उमेदवार रनिंगच्या अगोदर घेतात. रनिंग मध्ये अति अनकॉन्शियस विद्यार्थी उमेदवार होतात. अनकॉन्शियस झाल्यानंतर त्यांचा शरीरावरील पूर्णपणे ताबा त्यांचा निसटतो आणि सैरावैरा पळायला लागतात. आमच्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर धावतात. असे प्रकार गेल्या काही 15 दिवसांमध्ये या भरतीच्या माध्यमातून झालेले आहेत. एक 5 ते 6 उमेदवार यांना ऍडमिट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ऍडमिट झाल्यानंतर उलटीच्या माध्यमातून समजून येते की अति उग्र वास काहीतरी सेवन केलेलं आहे, परंतु ते डिटेक्ट होत नाही. आम्ही फॉरेन्सिक लॅबला त्यांचं ब्लड सॅम्पल देखील पाठवण्यात आलेले आहे. त्यांच्यावर आम्ही योग्य ती नंतर कारवाई करणारच आहोत. परंतु आज देखील आम्ही एवढं चेकिंग करून उमेदवारांना वारंवार सूचना देऊन उमेदवारांनी या पद्धतीनं माझ्या पाठीमागच्या साईडला आम्ही गाडीत जे 3 उमेदवार आहेत, 2 सातारचे आणि 1 सांगलीचा उमेदवार, यांनी हे टॅबलेट्स ही पावडर वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आम्हाला आढळून आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्यावर वरिष्ठांच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करणार आहोत. मी सर्व येणाऱ्या उमेदवारांना विनंती करेन की आपण राज्य राखीव पोलीस बलामध्ये ज्यावेळेस आपण भरती देता, भरती प्रक्रिया ही पूर्ण पारदर्शक आहे. मैदानी चाचणी करता आपण आल्या असता आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. सर्वप्रथम म्हणजे पाण्याची सुविधा, राहण्याची सुविधा, वॉशरूमची सुविधा. दुसरी गोष्ट आम्ही बिस्किट देखील देतोय जवानांना, ग्लुकोज टॅबलेट, कोकम सरबत. एक 3 ते 4 तास फक्त भरती प्रक्रिया पहाटे 4 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत राबवण्यात येते. माननीय पोलीस महासंचालक सरांचे आदेश, तसेच माननीय अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांच्या आदेशानुसार, तसेच माननीय पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे यांच्या आदेशानुसार आणि आदरणीय शिवसर गट क्रमांक 5 यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया चाललेली आहे. 9 वाजेपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पार पडते. कुठल्याही प्रकारचं यामध्ये उमेदवाराला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. अगदी आनंदात बाकीचे उमेदवार या ठिकाणून भरती प्रक्रिया पार पाडून निघून जात आहेत. अतिशय ट्रॅक आमचा 2.5 किलोमीटरला सुंदर बनवण्यात आलेला आहे. ट्रॅक मुरुमाचा आहे, पाहायला देखील मुलांचा त्रास होत नाही आणि या ट्रॅकवर अतिशय अलगदरित्या एक 25 मिनिटाच्या आतमध्ये जवळपास 95% वर विद्यार्थी आउट ऑफ आउट येत आहेत. तरी विद्यार्थी या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी आल्यानंतर स्टेरॉइड सारखे प्रकार, या पावडर सारखे प्रकार घेऊन आपल्या जीवाला धोका निर्माण करतायत. मी सर्वांना विनंती करेन की अशा प्रकारचं वर्तन आपल्याकडनं, अशोभनीय वर्तन या ठिकाणी होता कामा नये. आपल्यावर निश्चितच वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. फक्त आपण या ठिकाणी आल्यानंतर सहकार्य करायचे आणि या ठिकाणी आपल्याला उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यायचा आहे आणि आपलं शरीर व्यवस्थित सांभाळून या ठिकाणी निघून जायचंय. मला एवढंच सांगायचं की आपल्या शरीराच्या पुढे दुसरं अमूल्य असं काही नाही. हे उमेदवारांनी येणाऱ्या जाणून घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं आणि होणाऱ्या कारवाईपासून आपण या ठिकाणी आपला बचाव करावा. थँक्यू, धन्यवाद.